राज्य महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असा सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दिनांक 2 ऑगस्ट 2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज, 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राज्य महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो एक महत्त्वपूर्ण असा सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी ह्या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 2 ऑगस्ट 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी किंवा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित असणाऱ्या महिला ह्या शासकीय कर्मचाऱ्यास तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या व तिच्याबरोबर राहत असणाऱ्या तिच्या आई वडिलांची अथवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय अधिक्रमित करून पुढील प्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहेत। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी विवाहानंतर तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या व तिच्याबरोबर राहत असलेल्या आई वडील अथवा सासू सासरे या दोघांपैकी एकाच्या, यामध्ये आई वडील अथवा सासू सासरे यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक असणार आहे। सदरच्या अर्जासोबत संबंधित विवाहित महिला ही शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई वडील अथवा सासू सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत याबाबतचा सबळ पुरावा देणे आवश्यक असणार आहे। याकरिता राशन कार्डची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी प्रमाण ठरविण्यात आले आहे। तसेच संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्याकरिता आई वडील अथवा सासू सासरे यापैकी एकाच्या अवलंबित्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातरजमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सदर विकल्पाची नावासह दिनांकासह सेवा पुस्तकांमध्ये 8 दिवसात नोंद घेणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर सदरचा शासन निर्णय हा यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागू राहणार नाही अथवा निर्णीत ठरलेल्या प्रकरणी पुन्हा सुरू करण्यात येणार नाही असेही नमूद करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी महिलांसाठी, विशेष करून विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो होतो, ती अशी की त्या विवाहित महिलेच्या आधारावर तिच्यावर अवलंबून असणारे सासू सासरे किंवा आई वडील यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा तिला एकंदरीत त्यासाठी उल्लेख तिच्या सेवा पुस्तकामध्ये करावा लागणार आहे आणि त्याची एक माहिती तिच्या वरिष्ठ कार्यालयास किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यास तिला द्यावी लागणार आहे। तर हा एक जो सुधारित शासन निर्णय दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। असेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता। सरतेशेवटी मी आपल्याला एवढंच म्हणेन की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपर आणि त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरच्या व्हिडिओसाठी आपण नेहमी यूट्यूबवर माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर सर्च करत राहा। मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।